सर, प्रथमच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने चॅलेंजर्स कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ती स्पर्धा नेमकी कशा पद्धतीने असणार आणि स्पर्धेचं स्वरूप का असणार आहे? मुळात ही एक वेगळी स्पर्धा आहे, कारण ही स्पर्धा या स्पर्धेचं नावच महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी असं आहे। एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आम्ही खेळाडूंच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही नियमांमध्ये आम्ही या ठिकाणी बदल केलेले आहे। सर्वसाधारणपणे स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रतिस्पर्धेची सोंगटी चढवली जाते आणि ती ग्राह्य धरली जाते। आमच्या या स्पर्धेमध्ये या अशा गोष्टीला मज्जाव घालण्यात आलेला आहे। प्रतिस्पर्धेची सोंगटी जर तुम्ही चढवली तर ती सोंगटी पुन्हा त्या जागेवरती ठेवली जाईल, तुमची पेनल्टी म्हणून एक सोंगटी काढली जाईल आणि तुमचा डावही जाईल। त्याच्यामुळे तुम्ही थेट प्रतिस्पर्धेची सोंगटी चढवू शकणार नाही आणि हे या खेळामधलं चॅलेंज आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रामधल्या फक्त खेळाडूंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील इतर राज्यातील खेळाडूंनी आणि त्याच्या व्यतिरिक्त मालदीव, श्रीलंका आणि सिंगापूरसारख्या खेळाडूंनी हे आव्हान स्वीकारलेले, त्यांच्या प्रवेशिका आलेल्या आहेत। जवळपास 503 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत। 18 राज्यातना आणि 3 इतर देशांमधला खेळाडू या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलेले आहे। मला वाटतं हे या स्पर्धेचं फार मोठं असं यश आहे मला असं वाटतं आणि जवळपास 7 लाखाची बक्षीस आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवलेली आहे। पहिलं बक्षीस 1.5 लाख आणि ट्रॉफी, दुसरं 1 लाख ट्रॉफी, तिसरं पुन्हा 75,000 ट्रॉफी आणि चौथं बक्षीस आहे ते 50,000 ट्रॉफी। एकंदर त्याच्यानंतर पण खालपर्यंत साधारणपणे ऑल क्वार्टरपर्यंत आम्ही बक्षिसं ठेवली। 1.5 लाख साधारणपणे 7 लाखाची बक्षिसं आणि 32 खेळाडूंना बक्षिसं या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहेत आणि अर्थातच या स्पर्धेची फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी झाली असल्यामुळे अतिशय मर्यादित प्रवेशिका आम्ही ठेवलेल्या आहेत। म्हणजे ज्यांना कुणाला बघायचं असेल त्यांना पास मिळवायला लागेल आणि पास मिळवला तरच या स्पर्धेसाठी येऊ शकतील। मला वाटतं आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा एवढ्या मोठ्या बक्षिसाची रक्कम पूर्ण भारतात काही कुठे पूर्ण जगामध्ये झाली नव्हती आणि मला वाटतं की या स्पर्धेच्या नंतर अशा प्रकारच्या स्पर्धा पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होतील आणि कॅरमला एक अतिशय सकारात्मक दृष्टीकोनाने बघितलं जाईल आणि चांगले दिवस येतील असं मला वाटतं। याच्यामुळे कॅरम खेळाडूंना आर्थिक फायदा होणार आहे। सर, या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय असणार? म्हणजे खेळामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहे, म्हणजे शॉर्टमध्ये चांगलं आउटपुट मिळेल आणि प्रेक्षकांना सुद्धा याची रंजकता वाढेल या दृष्टीने तुम्ही नियम केले, तर त्यामागे तुमचा हेतू काय होता? साधारणपणे स्पर्धा जी होती आमची ती फेडरेशनच्या नियमाप्रमाणेच होते आणि फेडरेशनच्या नियमाप्रमाणे ज्या स्पर्धा होतात त्या फार म्हणजे 8 बोर्डाचे सामने, त्याच्यानंतर मग सोंगटी चढवायची असल्यामुळे त्याचे सामने फार लांबले जातात आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की कुणालाही वेळ नाही की खूप एखाद्या खेळाच्या मागे आपण आपला वेळ द्यावा की खूप वेळ आपण एखादा खेळ खेळावं। त्याच्यामुळे याचं शॉर्ट व्हर्जन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, थोडासा फास्ट गेम करण्याचा प्रयत्न केला आहे। 6 बोर्डाचा गेम असल्यामुळे असाही तो सामना लवकर संपणार आहे आणि चढवाचढवी नसल्यामुळे किंवा प्रतिस्पर्धेची सोंगटी चढवली जात नसल्यामुळे त्या खेळाला आणखीन गती येणार आहे आणि अधिक आक्रमक असा खेळ बघायला मिळणार आहे। म्हणजे झालेला बदल क्रिकेटमधला आपण बघितलेला आहे, म्हणजे टेस्ट मॅचच्या नंतर 60 ओव्हर, 50 ओव्हर, त्याच्यानंतर आता 20 ओव्हर आणि असं म्हणतात की याच्यापुढे आणखीन कमी व्हर्जन पण त्या क्रिकेटचं येतं आहे। तर अशा प्रकारची सुरुवात आता आम्ही कॅरममध्ये करत आहोत। त्याच्यामुळे खेळ तर आक्रमक बघायला मिळेलच, पण खेळ लवकरही संपणार आहे, म्हणजे सामने लवकर संपणार आहेत। त्याच्यामुळे अधिक लोक या खेळाकडे प्रेक्षक म्हणून आणि खेळाडू म्हणून वळतील असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो।